हॅलो, नमस्कार मैत्रिणींनो. तर इथे आहे ना, ऑर्गेन्झा कॉपर वर्कचा आता खूप ट्रेंड चालू आहे. तर त्या साडीवरचा ब्लाऊज आपण शिवणार आहोत. म्हणजेच फक्त बॅक नेकची मी तुम्हाला डिझाईन दाखवणार आहे. बोट नेक आहे आणि प्लस आहे ना, ह्याला आहे ना, आपण अगदी मस्त अशी मोतीची लेस पण लावणार आहे. कस्टमरच्या आवडीनुसार, म्हणजे कस्टमरने आणलेली लेस आहे. तर बघा, इथे आहे ना, मी उंची घेणार आहे. तयार आहे 13.5 इंच. तर 1 इंच प्लस करून मी घेतलेली आहे 14.5 इंच. त्याच्यानंतर इथे 4 इंचाची गळा रुंदी आणि त्याच्या पुढे घ्यायचं आहे आपल्याला 3 इंचाचा अंतर शोल्डर पट्टीसाठी. नंतर मी इकडे घेतलेला आहे 6.5 इंचाचं मोंडा खोली आणि इथे छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे. प्लस 2 इंचाची शिलाई मार्जिन घ्यायची आहे. अर्धा इंच एक्स्ट्रा घेतली तरी चालेल, 2.5 इंच. त्याच्यानंतर मी इकडे गळा घेतलेला आहे 11 इंचाचा आणि हे जे कटिंग केलेलं होतं ना, बॅक साईडचा पार्ट तो साईडने कट केलेला आहे. त्याच्यानंतर आपण आता इकडे गळ्याचं मार्किंग करून घेत आहे. परत एकदा गळा रुंदी घेतलेली आहे 4 इंचाची आणि गळ्याला असा आकार दिलेला आहे अगदी सोप्या पद्धतीमध्ये. त्याच्यानंतर हा ऑर्गेन्झाचा कपडा मी घेतलेला आहे ब्लाऊज पीसचा आणि अशा पद्धतीने ठेवून आपण हा व्यवस्थित सेट करून कटिंग करून घ्यायचे आहे. थोडंसं एक्स्ट्रा मार्जिन ठेवूनच हा कपडा कट करायचा आहे बघा. तर हा कपडा खूप सरकत होता, त्याच्यामुळे मग बराच वेळ गेला याला सेट करायला. तर अगदी कमीत कमी म्हणजेच 5 ते 7 मिनटामध्ये ही डिझाईन रेडी झालेली आहे. शिलाई घेतलेली आहे 400 रुपये. तर ह्या पद्धतीने कटिंग जी आहे ती करून घ्यायची आहे. तर झटपट ब्लाऊज रेडी होणार आहे. ह्या अगदी 5 ते 7 मिनटामध्ये हा ब्लाऊज तयार केलेला होता मी कमीत कमी वेळेमध्ये आणि जास्त कमाई करून देणारा हा डिझाईनचा व्हिडिओ आहे. तुम्हाला जर का अशा पद्धतीने कस्टमर जर आलं, त्यांना मोतीची लेस लावायची असेल तर तुम्ही ही डिझाईन ट्राय करून बघायची आहे. त्याच्यानंतर आहे ना, अस्तर घ्यायचं आहे. जे अस्तर आपण वेगवेगळं कट केलेलं होतं ते ठेवायचं आहे मेन ऑर्गेन्झाच्या कपड्यावरती आणि अशा पद्धतीने याचे 2 भाग करून घ्यायचे आहे. तर मी जसं कट करते ना, त्याच पद्धतीने कट करा. तर बघा, मधला जो गोल आहे ना, तो फक्त बाजूला करून घ्यायचा आहे आपल्याला. बाकीचा कपडा तसाच ठेवायचा आहे. चला तर आपण आता मशीनवर याची शिलाई कशी करायची ते बघूया. ही आहे बघा मोतीवाली लेस.